गाईज, जय भीम. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये. गाईज, मी करीना चव्हाण स्वागत करते तुमचं आजच्या नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये. तो गाईज आपण निघालो आहे तिरुपती बालाजीला. तो आपण खूप फिरणार आहे, अजून कुठं कुठं जाणार आहे. प्लीज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ब्लॉगच्या शेवटपर्यंत आपण खूप फिरणार आहे. प्लीज ब्लॉग कुठे करणं पाहता. आपण इथे थांबले पेट्रोल पंपावर. गाडीमध्ये डिझेल का काय भरायचं काय माहीत नाही. सो प्लीज कंटिन्यू राहा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर काही व्हिडिओला बघा. सगळेजण थांबले तिथं. काय करा आता ये यांचा हाय मी आहे ना स्किप करणार नाही. आज वेळा असं ठेवणार आहे बघा. सो गाईज, आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. आज खूप मजा येणार आहे. आता कुठं कुठे जाणार आहे, तिरुपती बालाजी वगैरे. आता बघू, जाऊया, दाखवूया तुम्हाला. दाखवतो कुठं कुठं चाललोय बाहेर फिरायला. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बाय गाईज, आम्ही एवढे जण चाललो आहे, तुम्हाला दाखवते मी. आता गाईस, आता आपण रस्त्यामध्ये थांबलेलो आहे. चहा प्यायला थांबलेलो आहे. इथं एक हरभऱ्याची शेती आहे, तुम्हाला दाखवते. चहा प्यायला थांबलोय. ट्रॅफिक लागली, पुन्हा डोकं दुखायला लागलं. आता इथं जरा थांबले म्हणून बोले जरा ब्लॉग घ्यावा. प्लीज कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवते मी हरभऱ्याची शेती आता उतरल्यावर. चला बघूया. सो गाईज, इथं आपण शेतामध्ये पोचले बघा. हरभऱ्याचे बाग आहे. सगळे कसे उतरले ते बागेमध्ये, हे बघा. सगळे चोर लोक आहेत, चोर लोक आहेत. चोरचा गुरु बघा तिकडे थांबलाय. वाईट इकडे बघा, एक ब्लू ड्रेस बघा, ब्लू ड्रेस झूम करून दाखवते तुम्हाला. हे बघा चोरचा गुरु येतोय. हे बघा, इकडे बघा, एक कुठून घुसली बघा. कुणाचं शेत आहे काय काय माहित नाही. गुलाब तोडले. आता चल ना चहा पिऊ. हे बघा चहा प्यायला थांबले. तिथं बाजूलाच गाई शेती आहे. चहा प्यायला थांबलोय आम्ही. लय डोकं उठलं, लय ट्रॅफिक. आता चहा प्यायला तिथं हा बाजूला हरभऱ्याचं हे झाड आहे, शेती आहे. अजून हाय कसली बघा, कसलं शेत आहे. हे बघा, हे बघा. चला गाईज, मी पण जरा बघते तोडून मला भेटतंय का, दिसतंय का. कारण लय छोटी छोटी झाड आहे, त्यामुळं व्हिडिओ काढतोय फक्त. काका ओरडायला लागले ते तिथले. तोडत नाही, व्हिडिओ काढतोय. हे बघा, काका तिथले ओरडायला लागले बघायला. हरभऱ्याचे किती छोटे छोटे आले, दिसते का बघा. बघा किती छोटे छोटे हरभरे. हे बघा, हे बघा. ह्याला काहीतरी पांढरं पांढरं काय उठलंय हे. बघूया, एक तोडून एक तोडलाय. बघते टेस्ट करून. काही जरा बघतो. हरभऱ्याची भाजी तोडायची चालल्यात दोघी जणी. आता तो काका आताच ओढून गेला एक माणूस. बघूया. गाईज, आतमध्ये फोटो काढून नाही देत, व्हिडिओ काढून नाही देत, म्हणून बाहेर आल्यावर व्हिडिओ काढते. हे मंदिर आहे बालाजीचं बघा आतमध्ये. समोर आहे मंदिर. फोटो काढायचे. बालाजीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. इथं आम्ही अल्पहारसाठी थांबलो होतो, पण शाळेच्या मुलं पिकनिक आली तर त्यांच्यासाठी ठेवलंय. तर बोलते ते बाकी जे आलेत आहे त्यांच्यासाठी जेवण नाही आहे. आता बघा आम्ही चाललोय. चला बोलते ते. हे बघा गर्दी महाग दिसली का. 80 पोरांसाठी जेवण. पोरं आहे 80 कोण, त्यांच्यासाठी ठेवलंय जेवण.
चला गाई दादा बघूया महाप्रसाद आपल्याला भेटला ना. तसं आपल्याला ते आतमधला प्रसाद भेटला वाटीमध्ये नाही का त्या ड्रोनमध्ये. भात जिरा राईस भात होता प्रसाद, मुगाच्या डाळीचा भात तो भेटलाय. हे बाकीचं जे प्रसाद भेटला फक्त पण नाही भेटलं. बघूया शाळेचे गाडी ठेवलेले आहे म्हणून. गाईज आपल्याला महाप्रसाद भेटलेला आहे. आताच जस्ट महाप्रसाद केलेला आहे, खाल्लं आणि आता जस्ट बाहेर निघले महाप्रसाद खाऊ. गाईज आपल्या नशिबात होतं. आम्हाला वाटलं आज ह्यावेळेस लक नाही लागणार, पण भेटलं. सांबार भात भेटला, गोड शिरा नाही भेटला, फक्त सांबार भात भेटला. शाळेच्या मुलांसाठी ठेवलं होतं ना, तरी पण आम्हाला भेटलं गाईज. ह्या काय सगळ्यांना भेट म्हणून नसतंच. हाय गाईज खाऊ ना, नाही भेटलं तेवढं शिरा नाही भेटला. बाकी एक भाई आम्हाला खुन्नस देऊन गेलेलं आहे भारी शिरा. हे भारी आहे, कसलं भारी बघा गाईज मागं लय भारी. चला आता झालंय, आता चाललंय बघू आता आतमध्ये फोटो काढायचे अजून. तो गाई चाललोय आता बाहेरला निघालो आहे. आता चाललो आहे, आता बघू कुठं जाणार आहे माहित नाही आमचं आम्हाला. लग्न करायचंय गाईस आता. सो गाईज आपण आता इथं उतरलेलं आहे नारायणपूरला मंदिरामध्ये चाललेलं आहे. कंटेनर घेऊन तर तिथे येते ते नारायणपूर उतरलेलं आहे. चला चाललंय मंदिरात. लय पुढं आज सोडवलेलं आणि गाडी लावायला पार्किंगला जागा नव्हती म्हणून. गाई मंदिरात बघा किती गर्दी आहे. हे बघा किती गर्दी. आज जायचंय आपल्याला आतमध्ये लय गर्दी आहे. गाईज नारायणपूरमध्ये आलेले दत्त मंदिरात. सो गाईज दत्त महाराजांचं मंदिर दर्शन झालेले आहे. आता एक फेरी मारूया. आपले सगळे मेंबर्स बघा गाईज, हाय करा. सगळे मेंबर्स थांबलेले इथं लाईनला थांबलेले. आता एवढी मोठी लाईन पार करायची. मी पण थांबले इथं लाईन. गाई दत्त महाराजचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता दर्शन घेऊन बसलेलो आहे. माझी मोठी बहीण लाईनीला आहे अजून. हे बघा आम्ही सगळ्यांनी घेतलंय दर्शन आणि बसलोय. आता ते बघा इथं केवढी मोठी लाईन आहे. लाईनीमध्ये उभा आहे ती, लाईनीमध्ये उभा आहे. तर तोपर्यंत आम्ही इथं विश्रांती घेतो. पुजारी काकाने मला दर्शन घेऊन दिलं. आम्ही पुढे जाऊन गेलो आणि तिथं दर्शन घेतलं. त्यांनी आम्हाला जाऊन दिले, व्हिडिओ काढून दिले, फोटो काढून दिले त्यांनी. चांगले काका होते म्हणून नाही तर नाही ओरडा बसतो. काही नाही बोलले, काढून दिले. आता जरा इथं जरा शांतीला बसले कारण ती अजून लाईनीला उभा आहे. तर तिचं होस्तावर बोलले बसूया आपण इथं असतावर. गाईज हे बिल्डिंग मंदिराच्या साईडून बॅक साईडून. कसले भारी पण चित्र चिटकवले ते बघा. या साईडून पण देवांचे गाईज केवढी मोठी लाईन आहे. पुजारी काकांमुळे आपले लवकर लाईन दिसता. या आरशामध्ये देव दिसला पाहिजे. हो दिसतंय. सो गाईज आपण आला आहे खाई जायला चला. सो गाईज आपण आला आहे शिवशंभू हॉटेलमध्ये. जेव्हा पण आम्ही जेजुरीला किंवा बालाजीला किंवा नारायणपूरला कुठं पण इथं या इकडे येतो तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये आम्ही जेवत असतो. शिवशंभू. गाईज मिसळ आलेली आहे. मागं सर जरा पूजा. गाईज मिसळ आलेली आहे. यांनी बनवलेली आहे. काय करा हां मामींनी बनवलेली आहे. मी पण खाते मिसळ खायला.
गाई जस्ट मिसळ खाऊन झालेली माझी, बाकीचे पब्लिक खाती आहे, अजून खायचं चाललंय ह्यांचं. माझी जस्ट झाली आहे खाऊन मिसळ. गाई तिथं बघा, नाही तर खूप भारी फोटोशूट होता बघा, दाखवलं तुम्हाला किती छान दिसतं, काय भारी दिसतं तर खूप भारी डेकोरेट केलेले. या मामी आणि ह्या मामा हाय करा ना इकडे बघा, हाय करा बाई हाय करा. इथं या नक्की मिसळ खायला. फुल ॲड्रेस सांगा तुमचा इथला. शिवशंभ हॉटेल तालुका पुरंदर जिल्हा पुणे. काहीच आम्ही इथं कधी पण नारायणपूरला किंवा बालाजीला आलं तर याच मामा मामीच्या हॉटेलवर इथं येतो मिसळ खायला. नक्की या, खूप छान लागते मिसळ. तिखट पाहिजे तिखट, तिखट पाहिजे तिखट, टेस्ट पण खूप भारी आहे. नक्की या इथं एकदा टेस्ट करायला. जस्ट निघलेलो आहे आपण आता मिसळ खाऊन. आता डायरेक्ट घरी आता निघालोय मिसळ खाऊन हॉटेलातून. आता कुठं काही थांबायचं नाही, काय नाही, आता डायरेक्ट सगळं घरी जायचं. गाडीमध्ये साऊंड लावलाय, सगळं आवाज येतोय का नाही मला माहित नाही. आता पण घरी चाललेला आहे आता आपण. कुठं थांबायचं नाही, काय नाही, डायरेक्ट घरी. चला घरी भेटूया. गाईच केवढं मोठं विठ्ठल आहे बघा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.